घर पाहतोय आपण, इथे एक घर दिसतंय आणि पलीकडे एक घर दिसतंय, ते देखील एक मुकणे कुटुंबियाचे आहे. आणि हे दुसरे जे मुकणे आहेत या कुटुंबियाचे, जर तुम्ही जर बारकाईने जर पाहाल तर या घरावर कोणतेही विद्युत कनेक्शन तुम्हाला दिसणार नाही. आणि गेली कित्येक वर्ष ही लोक अंधारामध्ये राहत आहेत. माझं नाव लक्ष्मण वाघू मुकणे. कधी बांधलं? हे घर 2007 मध्ये. आणि लाईट? लाईट तशी लाईटच नाही. मला 2018ला मोदी सरकारची जी स्कीम होती. नाही मग 2007 पासून घर बांधलं, राहत आहे तुम्ही इथंच का? हो इथंच इथंच इथं. मग आता काय मोबाईल चार्ज करायचा, टीव्ही, फ्रीज, मिक्सर फिक्सर ते काय? तसलं काय नाही, फक्त मोबाईल लोकांच्या इथं नेऊन लावायचं चार्जिंगला, गोडे तिलाची वात लावून राहायचं, आपलं कसं तरी जीवन जगवायचं. केंद्र सरकारनं जी योजना काढली त्या योजनेतून मला लाईट दिली. घर तिथं लाईट, घर तिथं 2018ला. 2018ला मग देत असताना हे काम मी पोल वगैरे मला भेटलं ते घेऊन मी आलो. तर शेजारच्या चुलत भाऊने ते अडवलं. त्यांनी चुलत भाऊ म्हणजे जे घर आहे ते चुलत भाऊ आहेत का? हा ते सक्के चुलत भाऊ का? हा त्यांनी ते काम अडवल्यामुळे फक्त विषय काय, हा जो खालून जो नंबर आलेला आहे सर्व खालून गट नंबर 37 हा आमचा खैऱ्यामध्ये हा एकत्र गट आहे. परंतु ज्या भावविषयाच्या वाटण्यात त्याची वाटणी त्या बांधापासून तो तिकडं, तिथून मी इथपर्यंत इकडं, इथं मध्ये एक चुलत आहे आमचा, तो वारला आहे. म्हणजे मी प्रॉपर हिरडचा होतो, परंतु आमचं धरणात सगळी जमीन गेली. आम्हाला हिरडीत कुठेही राहायला जागा नाही, फक्त आमचं शेत होतं. मग आम्हाला 2007 साली घरकुल भेटलं आणि मी माझ्या शेतात आलो. त्यावेळी हे लोक सगळे गोड असताना हे आम्हाला यांनी बांधू लागलं, सगळं काय केलं. घर बांधायला मदत तुमच्या चुलत भाऊनी केली? हां मदत बिदत केली. त्यावेळी ते आमच्याशी बोलत होते चांगले व्यवस्थितपैकी, ते मात्र येऊन बसायचा, तसं काही वादिवाद नव्हता. पण 2018ला ज्यावेळी मला लाईट आली त्यावेळी त्यानं ती अडवली आणि मग त्याने वाद घातला. आणि 18 नंतर दीड महिन्याने त्यांनी कोर्टात केस लावली. नंतर माझे पोल अडवल्यानंतर तो म्हणतो माझी कोर्टात केस आहे, तिचा निकाल येऊ द्या. पण माझे पोल मंजूर सगळं अगोदर लाईटीचं काम झालं, यांनी नंतर केस लावली. ते पोल काय यांच्या वैयक्तिक जागेमध्ये खोदतायत का? त्याच्या नाही. हे आता हे बघा इकडे झूम करा. आता हे बघा इथे एक सिमेंट खांबळ आहे, तिथे एक खांब आहे. हा कोणाच्या जागेत खोदताय? माझ्या जागेत आहे. हा माझ्या जागेत आहे. मग याच्यात हरकत कोणाची? हा माझ्या जागेत, त्याची जागेत, चुलत भावाच्या जागेत. हा माझ्या जागेत आहे, तो माझ्या जागेत आहे. तिकडे एक तिसरा पोल आहे, तो स्वतः माझ्या वावरात आहे. आता त्या डीपी वरून घ्यायचे का तुम्हाला कनेक्शन? हो त्या डीपीवरून. आता ते ह्या जागेत त्याचा काय संबंध तुमच्या काही नाही. त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे फक्त याला लाईट द्यायची नाही. तो हरकत करतो, तो म्हणतो मी लाईट आणली, परंतु त्याची लाईट पाहते. आता तो डीपी बरोबर आहे ना, त्याचं घर कुठे इकडे, मग ते कनेक्शन घर कनेक्शन कसं याय पाहिजे, सरळ याय पाहिजे ना. मी जसं आणतो तसं त्याचं याय पाहिजे ना. त्याचं कनेक्शन धरणातून गेले, ते पहा ते कनेक्शन धरणातून तिकडे खाली. अरे हा खाली देखील खांब दिसतात, असे क्रॉस करून घेतले. तिकडे काय संबंध आहे का? काय लाईट घर आहे का तिकडं? आहे का घर तिकडं? मग तिकडे लाईट कशी काय गेली? ही अशी वळून अशी गेली का इकडं? लाईट एवढी वरायची काय गरज आहे? घर कनेक्शन मला मान्य आहे, त्याचं असू द्या. असं काय केलं त्यांनी केलं ते मला नाही सांगता येणार. काय वायरमॅनला चहा पाणी करून त्यांनी त्याच्या पद्धतीनं केलं, ते बराच जमाना झाला, तुम्हाला सांगता येणार नाही. तोवर मी काही इथं नव्हतं. असं शॉर्टकट असताना एवढं लांबून का? सरळ आहे ना. त्यांनी काय ठेकेदाराचा फायदा व्हावा म्हणून केले का? ठेकेदाराचा ना, त्यांनी तो काय करतो, त्याचे बोर चालू करतो, म्हणजे धरणात तो मोटर चालू करतो, आकडेवर लाईटीवर ते व्हिडिओ. समजा त्यांनी तिकडून अशी वळसा मारून घेतली, मी इथून घ्यायला काय हरकत आहे? त्यांची जमीन पण नाही ना. नाही पण हरकत नव्हती ना, माझी हरकत नव्हती. तोवर तर मी तर राहायला नव्हतो. आता त्यांना काय असं अडचण आहे? काय माहित आता त्याला मी काय म्हणणं काय त्यांचं? ना, त्याचं फक्त म्हणणं आहे का मी कनेक्शन येऊन देणार नाही का? पण तो काय म्हणतो, मी विचारलं त्याला, तो म्हणतो तुझा माझा प्रश्न आहे, एमईसीचा माझा प्रश्न आहे. आता त्याच्यामुळे मी काय बोलायचं, तो एमईसीला म्हणतो मी एमईसीला अडवा जातो, मी तुला अडवा जात नाही. आता MSEB जे आहे महावितरण, तेच इथं खांबरवत आहेत ना. हो ते त्यांचेच लोक ते. हे ते काय झालं होतं मला कळलं, इथं भांडणं मारा महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारलं म्हटलं. मारला की वायरमॅनला इथं मारला त्यांनी, 2 काठ्या मारल्या वायरमॅनच्या. मी त्याला सांगितलं माझ्या बांधाच्या वर येऊ नको, मग तो थांबला, तो खाली सरला, वर बांधाच्या वर काय आला नाही. आता हा जो बांध दिसतोय या बांधाच्या खाली ते आहेत का? नाही मीच आहे. ते टेकुडे ना, ते साबर इथून इकडं असं ग्राउंड मीच आहे, असा एवढा हा मधला पट्टा माझा आहे फक्त. पण मग आता तुमची जागा आहे, मग हरकत घ्यायचं कारण काय नक्की? का बाबा महावितरण संग भांडायचं? का बांधतो हेच मला काही कळलं नाही त्याचं. घर दाखव बरं तुमचं कसं आहे, कसं राहतं बघू तरी. ऐका काय झालं मॅटर माहिती आहे का? मीटर काढलं का? नाही मीटर दे इकडं. हा मीटर बघा, 2018ला हे तुमची योजना मंजूर झाली. मंजूर झाली. हा मीटर सरकारने दिलाय. हो हा मीटर मला त्यांनी दिलेला आहे. तो लावलाच नाही अजून? तो लावला होता, तो भीतीला होता, मी काढून ठेवला. याचा मला वाटते 5-7 हजार रुपये बिल आहे मला. तुमचं लाईट नाही, मग बिल कसं काय आलं? बिल आले ना, त्याचं भाडं बिल असते.
याचा भाड्याचं बिल स्थिर आकार हा काय असेल ते मला नाही सांगता येणार, पण त्याचा बिल असतो, तो मला आलेला आहे. मग हे कधी किती 2018 लावलंय का हो 2018 लावलाय हा. पण वीज नाही, वीज नाही, हे बघा ना, हे समोर बघा, भाडं भरायचं. भाडं भरायचं. हे बघा आणि हे. कुठं तुम्हाला वायर का काय आमच्या घरामध्ये सापडणार नाही. पक्क मोठालं साप निघत दादा. आमची नातवंडा बारखाली बाहेर ठेवल्यात आम्या, आणि हे अंधारात आम्या कसं काय राहायचा. 20 वर्ष झालं गोडे त्याला साधिवा. चला आतमध्ये आत चला. अरे अंधारात कसं बघायचं आता ही हे बघा रॉकेलचा वास येतो इथे काय राखेल नाही र बत्या. काळजी बत्ती डिझेल डिझेल कुठं ते डिझेल वर काय करता बत्ती. डिझेल वर मग काय करू, गोड तेल किती महाग आहे. हे बघ ये इकडे बाबा बघायला. इतका अडचणीत इथं आम्ही राहायचा कसा हेरीबत्ती, त्याला डिझेल आणि ते मी कामं जाऊन, आणि मग त्याचा संध्याकाळचा उजेड करीत होई. अरे पण आता युग कुठलं चाललंय, तुम्ही कोणत्या युगात राहताय. आम्ही महाराष्ट्रातले नाही का, मला ह्या म्हणायचे ना, आम्हाला का असा वंचित ठेवलाय, का शासनानं वंचित ठेवलाय आम्हाला. शासन का आमचं काम करून देत नाही. शासनाने सगळ्या सुविधा दिल्यात, पण हा आडवा होतो. ये बा इकडे काय नाही हे रे का काय कुठं आकडा टाकलाय का वायर का काय हे रे. ह्या अडचणीत राहतो पक्कर बा मोठालं साप ह्या याठाने साप निघत होतं. ते कसं ह्या दियाना बघायचं. अरे पण आता दिवसात अंधारात तर कसं जगताय तुम्ही. कसे जगतोय आम्ही, सांग ना मग कसा जगायचा. आम्ही 20 वर्ष झालं जगतो इथं. मीठ किती टाकायचं कालवणात, कसं अंदाज काय कसं करायचं. आता ह्या शासनाला कळत नाही. मग आम्ही शासन त्याचा ऐकतो ना, आम्हाला ठेवलं आज करू उद्या करू. तर आतापर्यंत आम्ही असेच गोडे त्यालाचा दिवा लाईतो. नक एवढी 5 महिन्याची नातं आहे ती आम्ही लोकांच्या इकडे ठेवले तर चुकाटा डसेल म्हणून. काय करणार आम्ही, कवर राहणार आम्ही. आणि आता आमची दुसरी सुनबाई डिलेवरी होते 9 तारखेला. तिला कुठं ठेवणार आम्ही, कोण सांभाळे. आमची पोरं मोकळी आहेत का. लोक हसत असतील तुम्हाला. किती हसत येतात, किती लोक थेट्या करीत येतात. याला काय मिळत आहे आमचा वाईट करून. हा मोबाईल चार्जिंग करायला त्या खैऱ्याला जातोय आम्ही. नित्य वर्षाजारी ती माणसं आहेत ना, त्यांच्या इथं जायचं होतं, ती भांडत येत आम्ही त्यांच्या सांगा. कसा जागणार आम्ही, सांग ना. मोबाईल चार्जिंग लावलं तर ते त्यांच्याशी वाद घालतात. त्यांच्या सांगा भांडत येत ना, आमच्या सांगा. मी आज किती वर्ष, ती 4 वर्ष झालं ना, 4 वर्षातून आज त्यांच्या दारात गेली. कसा आम्ही जगायचा आणि कुठं राहायचा आम्ही. आम्ही महाराष्ट्रातली नाही का, नसतील तर आमचं कागदपत्र फेकून द्या ना, आम्हाला फाशी द्यावा शासनानं. काय तेच काय काय कागद केलेलं तर आतापर्यंत. आतापर्यंत जेवढं काय काय केलं. कुठं पोलीस स्टेशनला गेलो तर आमदाराक गेलो तर खासदाराक तर साहेबांक 40-50 हजार रुपये खर्च केलाय. पण जर आम्हाला लाईटच नाही तर आम्ही काय करणार आहे आता, कुठं जगणार आम्ही. नाही तर आमचा कुटुंबच नेते शासनाला म्हणून तिकडे दे फाशी. आज माई 2 पोरा त्यांच्या पाठीमागं नक पोरा. आम्ही काय हो जगणार आहे आता. 12 महिने ना 8 काळ. आज नाही लाईट उद्या नाही लाईट. पाहिलं ना तुम्ही ह्या घरात कशी आवाज येईल, कसा ह्या अंधार कोंधार ह्या सांदी कोपऱ्याने. अरे बाबा काय दिसत आहे का तुम्हाला तरी, दिसत आहे का कसं आम्ही जीवन जगीत असतील. आणि बोटा या वाढलीची पोरा 5 महिन्याची नाते आत्ता उद्या परवासून बाय डिलिव्हरी होते. तिला कोणच्या इथं लावू. लेकी बाळी डिलिव्हरी झाल्या तर त्यांच्याच घरी ठेवल्या मी आणल्या. पाहुणे काय पाहुणे आले लागले का डोक्याला. पाहुणा येतेच नाही काय हे बघा कॅमेरामन आपला किरण होता, त्याच्या इतकं डोक्याला लागला हा अँगल. लागलं का बघितलं ना किती अवस्था बिकट आहे. ह्या याच्या खाली जर इचुकाटा, आम्ही येळभर गुराढोरांक मंजुरीला गेलो, येळभर इचुकाटा येऊन बसला. संध्याकाळी आम्हाला डसलो कोण जबाबदारी, कोण जबाबदार राहणार. आम्हाला न्याय शासनाला म्हणा आमचं कागद फेकून दे ना, आम्हाला फाशी देऊन टाक. नको आम्हाला जगाय. आम्हाला पार 20 वर्ष कटाळा आलाय. जगावा का न जगू. जो साहेब येतो तो त्याचीच बाजू घेतो, जो साहेब येतो तो त्याचीच बाजू घेतो. आम्ही कोणच्या जीव जगायचा. आम्हाला शासनाचा काहीच नाही. ते राशन कार्ड आहे शासनाला म्हणा घे आणि त्या सगळ्याच घे. आम्हाला कुठंतरी न्यान फाशी द्या आणि मारून टाका. नको ह्या इचुकाट्यात खाऊन. तिथं एक पाहुणीला इचुकाटा चावला आहे तर आज ॲडमिट आहे त्या नारंगावला. कुठून आणायचा कुठून आणायचा. आम्ही पैसा अडकण कुठं राहायचा, कसा जगायचा. 20 वर्ष झालं ह्या अंधारामध्ये जगलोय. आम्हाला एक दिवस तरी उजाडाचा दिवा द्या ना. का आम्ही महाराष्ट्रातले नाही का. नसतील तर तसा सांगा. कुठे माया 2 पोरांनी फाशी द्या ना, आम्हाला नवरा बायकोला द्या. नको आम्हाला कटाळा आलाय आता. घर माया शेत माया नवऱ्याच्या नाव सातबार रे. का आम्हीच वरून आलोय का. या इंदिरा आवाज योजनाचा घरकुल तेव्हा आम्ही गावात राहत होतो. त्याने असं सांगितलं जिथं जागा जमीन असेल तिथं बांधा. मग आम्हाला दुसरीकडे जागाच नाही, एवढी जागा आहे. आम्ही इथं बांधला. मग एवढ्या वर्ष त्यांना का नाही आम्हाला म्हणला. नेमकी ती आली नाही का ती योजना, तर त्या खांबळ्यांनी बा 4-5 हजार रुपये खर्च करून ते खांबळं आणलं. ती लोका पुरा ते रवाया आली ह्या लोकांवानी यांना हुसकून लावली.
तशी घर बांधायला यांनी मदत केली म्हणतात घर बांधायला तो स्वतः येत होता इथं. आणि आता मग तुला लाईट घ्यायची आता नाही म्हणतो घ्यायची. आणि त्याच्या अगोदर आहे ना बा 2-3 वर्ष ह्या इथं मागं त्याची लाईन आहे ना, त्यानं स्वतः आम्हाला आकडा टाकून दिला होता. पण मेन गोष्ट मी तुम्हाला सांगते, मला खोटा बोलायचा नाही आणि खोटा करायचा नाही. आमच्या एक पोरचा लगीन ठरला आणि त्यांना मग घरगुती विषय नको. तशी आमची लाईट बंद करून तुमचं काय म्हणजे लग्न त्याच्या मनाने ठरलं नाही वगैरे असं काय नाही, राग त्याला काढला आम्ही कायला विचारू, आमचा आणि त्याचा काय हाच संबंध. विषय ना मग त्याच्या मनानं असं विषय तशी त्यानं आमचं आकडं काढून म्हणजे त्याच्या टाकलं. मनामध्ये होतं का माझा सल्ला घेऊन करा, तुम्ही ऐकलं नाही म्हणून राग धरला असा असं त्याचा म्हणणं. म्हणणं होता. ठीक आहे, आला विषय. तर त्यानं तसं आमचं आकडं काढून टाकलं. तर तशी आजपर्यंत आम्ही अंधारात येता ह्या इथं आम्ही खैऱ्याला मानावर आहे ना, रात्र दिवस ते मोबाईल नाही का बल्ब 500 रुपयाला भेटतो चार्जिंगचा, त्या लोक खैऱ्याला तो माणूस आहे मी बोलते त्याच्या इथं रात्र दिवस चार्जिंगला लावाय ठेवायचा. हां, आणि त्याच्या उजाडो आम्ही जगायचो नाही रे. गोड तेल 3000ला डबे किती आणणार. हां, त्याचा किती दिवा उजेड, एवढा उजेड पडायचा. आणि मग ह्या डिझेना आणून त्या डिझेनानं रे बा ह्या असा उजेड संध्याकाळ ते पाण्याला पाणी नाही तर त्या खैऱ्याकून पाणी आणायचं. नाही का तुम्हाला? आता लाईटच नाही तर आम्ही काय ना बोर मारून काय ना पाणी घेऊ. सगळे आता हे आम्हाला काय गॅस आहे का? ते टाकी भरून आणले तर ते बस जोडली नाही. कसा जगायचा आम्ही. हे इथं जर कुठं इचू काटा असेल संध्याकाळचं मी कामावर आले बघितला तर कुठं काय दिसणार. त्याला बघा लागेल. लय अवघड आहे आमचं. आम्हाला जर नसल लाईट देत ना शासनाला तर डायरेक्ट मला इथून उचलून या. मला नाही दुःख, माया सुना बिना आता राहायला मागते नाही. यांच्या इथं लाईट नाही म्हणते आता आम्ही नाही राहते. मायापोऱ्यांची का डबल लग्न करायची का मी आता. मला नाही, मला स्वतःचा जीवन मी त्या MSc मध्ये जाऊन डायरेक्ट फाशी घेणार आहे. पण मी जगू शकत नाही आता. नातवंड किती वर्षाची? बाबा 5 महिन्याची नाते ती बाहेर ठेवली आम्ही लोकांच्या इथं. आता 9 तारखेला एक सून डिलिव्हरी होती माझी. का ठेवली एवढी उजेड नाही येत इचू काटा घाबरून कुठं तरी जगू दे, मोठी होऊ दे. आणि आता ती सून डिलिव्हरी झाली तिला कोणत्या गावाला आम्ही लावू, कुठं लावणार सांग ना. आता 9 तारखेला उद्या गुरुवारी डिलिव्हरी होती ती. कुठे का लावणार आम्ही, कोणच्या इथं लावू आणि कशी काय कोण घे सांभाळणार रे. आता इथं पण तुम्ही खांबासाठी हे केलंय, खड्डा घेतलाय. इथं बी नाही खांब लावायचा. नाही इथं नाही तो काय म्हणत त्या तिकडं एक खांबळ्याला तर ते तिथं म्हणतो लावायचा नाही तो खांब. मग का लावायचा नाही. जागा तुमची, जागा आमची नाही, ती जागेवाले ना तिची. दुसऱ्याची आहे का? नाही चुलतीच यांची. काय म्हणणं आहे चुलतीचं? ती ना सहमतीचा पत्र दिलाय बा. ती मरून गेले, तिनं अंगठा दिलाय तिच्या लेकीना. तिनं हे सहमतीचा पत्र दिलाय. आता घेऊ शकते. तिला वर्ष झालं केलाय. बरं, ती कागदपत्र फाटून गेले हो. मग काय हे करायचं. बघा या ठिकाणी दोंडाबाई मुखणे कोणीही मरून गेले, तिची जागा आहे त्या सासू. आणि सुलाबाई कोकणी ती आहे जिवंत. त्यांनी काय म्हटलं, वीज कनेक्शनसाठी आमच्या हिश्श्याच्या क्षेत्रामध्ये पोल जात आहे तरी सदर पोल आमचे हिश्श्यामध्ये रोवण्यास पूर्ण संमती देते. आणि मग तिथं आडितो, एकच पोलला आडितो तो. आणि त्या पोल नाही केला तर तुमची लाईन येणार येणार नाही. मग कशी काय तिथून तिथवर नाही येणार. त्या तिकडे चाल ना बाबा, मी दाखवते तुला. तिथून इकडे कशी काय येईल. आणि आम्ही कुठं आहे का? त्यांचं नाव काय आहे? देवराम सुभाष मुकणे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव लक्ष्मण वाघू मुकणे. धावा बघ या ठाणी केवाडलं मोठालं नाग असतीला. आम्ही दिवसभर घरी नसतोय. एक जण हे काय केवाडले नाग असतीला. हे बघा ही धावा. आणि त्याची धाव आहे ते साप बी असो. ते साप गेलेला आहे, साप चाललेला आहे. मग अशीच ती महिला म्हणत होती की आम्ही कशा परिस्थितीत राहतो. ह्या इकडं होल वगैरे जे आहेत याच्यातून मोठमोठे साप येतात. आत्ता जस्ट एक बाला मोठा साप या हॉलमध्ये गेलेला आहे. शासनाचा नियम आहे जिथं घर तिथं लाईट पाणी पाहिजे. त्या पाणी गेला मी म्हणते मोरू दे पाणी, मी डोक्यावर आणील कुठून नाही बा त्या धरणातून. पण लाईट तर पाहिजे का नाही. उजेड महत्वाची. कुठं जिथं वाद घालतो ते स्पॉट दाखव मला. इथं काय हरकत करायची? इथं नाही हरकत करीतो. इथं नाही हरकत. ते काय ते जिथं आहे नाही जागा त्या ती चुलतीची जागा आहे. ती सहमतीचा पत्र आहे नाही का त्या बाई. काय संमती मग हे हो कसं काय करू शकतो? आणि तो म्हणतो का तिथं माय हिस्सा आहे. तू आहे ना आमचा नाही का हिस्सा तिथं. जरी हिस्सा असलं तर खांबरावायला काय झालं? तिला पोऱ्या नाही त्या बाईला, त्या आजीला ती गेले मरून. एकच पोर आहे. मग तू हिस्सा बाळगाया निघालाय. मग तू यांना घेतलो आमचा नाही का संबंध. ती आमची आहे ना. त्याला सगळा पाहिजे का? त्यालाच देणार आहेत का? मग आम्हाला काय घ्यायचं नाही. आम्हाला फक्त खांबळा रावायचे ना. जिवंत आहे तिची पोरगी, परंतु तिनं आपल्याला सहमती दिलेली आहे ना. तिची काय अडचण नाही ना आपल्याला. त्यांचं काय म्हणणं आहे का बाबा हे फेक केले, खोटं आहे असं खोटा म्हणणं? नाहीच आहे बा. आम्ही खोटा करणारच नाही. आम्हाला खरं आहे ना? ह्या
ती बाई जिवंत आहे अजून, तिला बोवून आणू लागला तर आपण तुवाच अंगठे का दुसऱ्याचं तुला दिलता का नाही अंगठा. म्हातारी मेले पण ती नंद आहे जिवंत. म्हातारी गेले ही दोंडा नंदचं नाव आहे ना सातबारा? आहे ना, सातबाऱ्यात नाव आहे तिचा, ते नंदचा सातबाऱ्यात नाव आहे. इथं म्हणतो असं ते तुम्ही मुलगीचं लग्न ठरवताना त्याचा सल्ला घेतला नाही किंवा ते जे सांगतील तिथं स्थळ दिलं त्याचे नाही विचार म्हणून वाईट, तसं नाही ना, त्याचे विचार वाईट, तो आयुष्यात वाईटच आहे. हा, त्याचं काय मत आहे, माझं फक्त चांगलं दुसऱ्याचं वाटोळ, अशा जातीचा माणूस आहे तो. तो मलाच नाही अख्या भागाला माहिती तो काय येतो. खड्डा ह्या पोराने मला इथं तुम्ही या, हरकत करतात का ते? हा तुम्ही या, मला तुमच्या पार टाकीतो मी स्वतः ह्या पोरांच्या हातातून पार घेऊन मी इथं आता स्वतः खड्डा तुम्ही आता खोदला खोदला, हा. बाकीच्यांना खणून देत नव्हते नव्हता आता. त्या पोराने मला पार टाकील तर मी त्या पोरांच्या हातातून पार घेऊन इथं मी खांद- काय नाव आहे आपलं पोपट कुठे आणि तुम्ही काय काम करता? MSCBचं काम करतो. बर MSCB ने तुम्हाला सांगितलं होतं हा का? MSCBने सांगितलं. इथं काय घडलं होतं खड्डा इथं घेताना? त्यांच्यात वाद झाला का बुवा इथं खड्डा नाही खाण्याचा नाही का, त्या वायरमॅनाच्या बाद वाफाटी घातली. पडसल मागं, हां. तर ते इथं खड्डा नाही खाण्याचा. मग त्यांनी या पार आणि खोरा घेतला आणि त्यांनी चालू केलं. स्वतः त्या पोरांच्या- तुम्हाला काय म्हटले खाण्याचं नाही? नाही, मग तुमचे काय अधिकारी वगैरे आले? हा आमचे अधिकारी आले होते. ते म्हटले तुम्ही खड्डा घ्या, तुमचं काम चालू ठेवा. तर म्हटलं त्यांच्या अडचणी आम्ही घेणार नाही. मग त्यांनी आमच्याकडनं पार वगैरे घेतली आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं. मग आता तुम्ही इथं काम का करत नाही? आता ते आमचं मटेरियल आलं नाही त्यामुळं काम नाही करत. करणार ना तुम्ही काम? आम्ही काम करणार आहेत. काय कुणाला काय मारण झाली का काय असं मला कळलं. ते त्यांना माहिती आहे नाही का. चला तर बघू शकता का तो जो हे दिसतोय DP जी दिसते त्या DPवरून ह्या घरामध्ये इथं कनेक्शन घ्यायचं आहे आणि त्यामुळे इथं खांब असणं जरुरी आहे. तर त्यांचं जर काय म्हणणं असेल का वावरात नको तर बाजूला घ्या, इकडं बांधे असं तरी म्हणलं पाहिजे. पण ते म्हणतात कुठंच घ्यायचं नाही. हा, घ्यायचंच नाही एवढे कुठं त्या बाताचा नाही, वावर आहे ऐका ना, आता समजा ठीक आहे ना, मग असा क्रॉस समजा ते म्हणतील माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही घेतलं इकडं असं ह्यो बांधायला त्याचा गेलं नाही का? क्षेत्र, तसा नका म्हणून क्षेत्र त्याचं आहे ना आमचं आहे. तुमचं नाव आहे की याच्यात? हा मग हा सामुदायिक आहे आमचा सामायिक आहे. सामुदायिक सातबारे तिघांची नावं आहेत, परंतु ही मधली वावरं माझी आणि ह्या चुलतीचे आमचा माल ना, तिचे हत्याचं नाही. तो आपल्या घरापासून तिकडे त्या बाजूला तुला संबंधच नाही. काहीच संबंध नाही त्याचा. त्याचं नाव असेल नाही तर सातबारा. फक्त सातबारे त्याच्या बापाचं नाव आहे. सातबाऱ्याला त्याच्या बापाचं नाव हा. म्हणजे असं सामायिक नाव आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन ते तक्रार करतात. त्याचा गैर प्रत्यक्षात हे वायवट त्यांची नाही. नाही वयवाट त्याची नाही ना आमची नाही, ती नंदबाई आहे ठीक आहे, आता स्वतः. हे जे काय म्हणणं घेतलेलं आहे या मुकणे परिवाराचं आणि खरं तर त्या महिलेच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला पावत नव्हते. युग कुठं चाललोय, जग कुठं चाललंय आणि ही महिला ही कशी राहते, ही लोक कशी कसं राहत राहतात असतील? अश्मयुगाचा जसं कसं काय काळ आहे का काय? जसं काय आम्हाला वंचित ठेवलाय काय शासनानं? शासनाला म्हणा फाशी दे, आम्हाला चल नाही राहायचं, आम्हाला जगायचं. हा माई दोन पोरं, आज एक 22 वर्षाचा पोराला एक 20 वर्षाचा, तवर जर अंधारात तर मग आम्ही काय जगून उपयोग आहे आमचा? पुन्हा काय म्हणतात? सुना नाही म्हणतात आम्हाला नाही राहायचं, तुमच्या इथं अंधार आहे, आम्ही नाही राहणार तुमच्या इथं. ती एक सून पोर घेऊन तिकडे जुन्नरला राहते आणि ती दुसरी पण गेली म्हणजे आम्हाला नाही राहायचं, तुमच्या इथं अंधार आहे. मग आम्ही काय करायचं? डबल पोरांची लग्न करायची काय? कुठून आणायचा पैसा आम्ही? आणि जर शासन आम्हाला वंचित ठेवत असेल तर म्हणा डायरेक्ट आम्हाला फाशी द्या आणि आमचं कागदपत्र हिसकून घ्या. आधार कार्ड आहे आम्हाला महाराष्ट्रातला नको आणि काहीच नको, आम्हाला डायरेक्ट फाशी शासनाच्या हाताने द्यायची. आणि आम्हाला जर लाईट जर नाही झाली तर MSCच्या त्या ऑफिसमध्ये आता नाही दम काढणार. आजपर्यंत आम्ही 7-8 वर्ष थांबलो, शांत राहिलो, पण आत्ता नाही. आम्ही दोघा तिथं जाऊन आत्महत्या करणार आहे. जर आमच्यापासून आमच्या पोरांना सुखच नाही तर आम्ही आई बापा असून उपयोग काय आहे आमचा? काय उपयोग आहे? होती बारकाली तेव्हा जाबा इकडं शाळेत, जाबा तिकडं शाळेत. आत्ता शाळा कॉलेजा झाल्या त्यांच्या, ते घरी आलं, ते काय करणार आहे अंधारामध्ये? हा 2018 पासून वाट बघते लाईटची. तशी वाट बघत होते. जसं ते खांबळं मंजूर झालं ना बा, त्या तिकडं वर टाकलं होतं ते खांबळं रस्त्याला, ते असेच लोकांना वया आली आणि ती यांना त्यांनी हुसकून लावला. तसं ह्यो गोंधळ माजला आहे. तर आत्तापर्यंत किती साहेब अधिकारी बदलून गेलं. दर बारीला तिथं साहेब द्या ना आम्हाला लाईट करून, देतो 4 दिवसांना, देतो 8 दिवसांना. तर आजपर्यंत आम्हाला हे दिवस आलं तर. आणि आत्ता कसा बसा ह्या साहेबांना बिचाऱ्यांना आला, त्यांना येऊन पाहिला होता ना, तर मला देतो तुमची करून, तर ते परत इथं अशी येतं आणली. काय करणार आम्ही? आणि आता जर आम्हाला जर ह्या मितीत जर नाहीच लाईट झाली ना तर डायरेक्ट 8च दिवस मी मुदत देणार आहे. मग नवरा नाही आला तरी मी स्वतः आत्महत्या करणार आहे. माया पोरांनी मी वंचित ठेवू शकत नाही आणि ती मी नसल्यानंतर वंचित राहू, पण मायासमोर नको. आत्तापर्यंत माया पोरा वंचित आहे आता सगळ्या बाबीत. खैऱ्यापासून डोक्यावर पाणी आणि तो काय आम्ही अंधारामध्ये त्या गोडे तेलाचा दिवा लावायचा, न तर त्या डिझेल आणून ते जेवण जर सापानाच खाला तर काय करणार आम्ही? डिझेल पेटल्यावर काय?
काय करू मग पेटला तर उजेड नको घरामध्ये. आता तुम्ही पाहिलं ना डोळ्यानं काय परिस्थिती आहे त्या घरामध्ये. हां बरं आम्ही येळभर दोघाय नवरा बायको शेताक इकडं तिकडं मंजुरीला जाणार आणि आता त्या चिपटीतून एखाद्या जाऊन चुकाटा बसला तर आणि आम्ही गेलो संध्याकाळी. मी गेले स्वयंपाक करायला तो चुलीतच असणार चावला माझ्या हाताला. मग कोण जबाबदार राहणार. हां आत्तापर्यंत पांडुरंगानं आम्हाला टाळलं आहे त्याच्यातून वाचवलं आहे. पण जर नित्ती फिरलीस तर काय करू मग. कोण राहणार आहे ह्या माया लेकरांनी कोण हेरील. हां बरं मग आम्हाला चावला तर दुसरं ठिकाण नव्हतं का राहायला घर बांधायला? नाही ना दादा आमची जागाची हे घर त्या गावात होता तिकडं. पण तिकडं शेतीवाडी काय नाही लोकांची घरा उठून गेली. मग आम्ही सगळ्यात लास्ट राहिलो तर आम्हाला त्या इंदिरा आवाजचा घरकुल आला ना. तर त्याच्यात असा होता का जिथं स्वतःची जागा असेल तिथं तुम्ही कुठे बांधू शकते. मग म्हणला इथं तिथं बांधण्यापेक्षा आपलं इथं जाऊ स्वतःच्या मालकीत. मग त्या वेळेस यांना का अडवला नाही. त्याचं काय म्हणणं आहे हां त्याचं काय म्हणणं आहे ठीक आहे आता ही जे काही नाही, त्याचं काय म्हणणं आहे ती हिरडी हा खैरा हे आम्हाला मान्य आहे. ही शिव जी आहे ही खैरेची आहे हद्द खैरेची आमचं घर खैरेच्या हद्दीत आलं. परंतु मी 2 वेळा ग्रामपंचायतमध्ये ते ऑपरेटिव्ह करून नोंद करायला गेलो. माझी 2 वेळा नोंद फिरून दिली. तिथं काय माझी नोंद घेतली नाही. मग आता नाही घेतली म्हणली मी काय करणार कोणाकडे देणार नोंद. त्याच्या नोंद होती ग्रामपंचायत घराची नोंद होती. त्याचं म्हणणं आहे का बुवा ही तुम्ही दुसऱ्या गावचे आणि घर दुसऱ्या गावात बांधले. हे त्याचं म्हणणं आहे. मग त्याला काय तवा? त्याला काय मालकी आमची आहे ना. स्वतः सातबारे 7 वाऱ्याला नाही तुमचं गाव आहे दुसरं आहे तुमच्या दुसरं आणि भलत्या गावात तुम्ही घर बांधले हां. त्या गावाची नोंद घालू नका. ना हा नोंद करून देत ना. मग ग्रामसेवक काय म्हणतात? नाही घेतलीच नाही त्यांनी घेतलीच नाही त्यांनी. ती का? गावात येतात. नाही ना ते त्यांनी घेतलीच नाही म्हणले नाही होणार मग त्याच्यामुळे मी आले. आणि मग घर कुठं बी असू दे नोंद घालायचं ते काम म्हणले ते ग्रामसेवक. सहमती या लोकांची सहमती लागेल म्हणले. ज्यांचा गटात नाव आहे त्या लोकांचा सहमती पत्र लागेल म्हणले. आणि घर बांधलं तेव्हा नाही कोणा अडथळा. तेव्हा नाही होता हप्ते दिले ग्रामसेवकांनी सगळे. नाही ते आमचे ग्रामपंचायत होते ना तिकडले जळवणी. हप्ता नाही माझा राहिला हप्ते वगैरे क्लिअर झालेले तिकडं नाही. आम्ही मग काहीतरी टेक्निकल मध्ये ते आडून तुम्हाला त्रास देत आहेत. हा. आता माझ्या ग्रामपंचायत एक मिनटं माझ्या ग्रामपंचायत ना म्हणजे MSCBला शिफारस केलेली आहे. हा हे पहा थांबा बरं का. फाटेल तुम्ही कागद काढू ती फाटाय. आता हे पहा हे एक मिनटं हे पहा हा जो कागद आहे घर नोंद घराची नोंद ही पहा मी तुमचं नाव लक्ष्मण हा वाघू मुकणे. हा ते पहा वाचा तुम्ही लागलं तर मी खैऱ्यामध्ये नोंद दिलेली होती ती काय घेतली नाही. ती पहा पेटीओ करून आणली मी. ते काय मी माझ्या हाताने लिहिलेलं नाही. ग्रामसेवक नाही घेतले नाही बा सरपंच घ्यायचा. बरं ठीक आहे चालतंय. पण तुम्हाला याच्यामध्ये जीवनावश्यक गरज बनून वीज हा, लाईट. तुम्हाला रस्ता त्या रस्त्यावर तुम्हाला पाणी हा रस्ता नको आणि पाणी नको बा फक्त लाईट. बांधून ठेवल्या पाण्याला हा, काही तोटा नाही आम्हाला पाणी दुष्काळ. नको. आणि ते हल्ली आणते त्या पूर्ण धरणात. अंतर एवढं लांबून ह्या खैऱ्यातून आणि ते बा हे नाही, उन्हाळ्यात उन्हाळ्यात आता हल्ली खैऱ्यातून मी पाणी आणते. आजचं हल्ली सकाळी 2 हांड घेऊन आले मी. त्या कॅन्डा आणल्या त्या पाणी आणायला आणल्या आता. काय जे काय म्हणणं घेतलेलं आहे आपण आता समोरचं काय नाव आहे त्यांचं? देवराम सुभाष देवराम सुभाष मुकणी. मुकणे. त्यांचं यावर काय म्हणणं आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पाहत राहा शिवाय न्यूज हिरडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे.